मी मुंबईचा नाही, मी खेडचाही नाही, मी संगमनेरचा आहे, फक्त संगमनेरचा. आणि आता मला सार्थ अभिमान आहे, सौसिरी एक संगमनेरी. मी लहानाचा मोठा संगमनेरला झालो, मी खेळलो, बागडलो. माझे जे मित्र आहेत ते आजही इथं मला भेटतात, जे माझ्या समवयीन आहेत आजही त्या बालमैत्रिणी भेटतात माहेरवासाला आल्यावर. मी मुंबईचा नाही, मी खेडचाही नाही, मी संगमनेरचा आहे, फक्त संगमनेरचा. आणि आता मला सार्थ अभिमान आहे, सौसिरी एक संगमनेरी. मी सिद्ध करून दाखवलं. खूप झगडलो जीवनात. 9व्या वर्षी आईने स्टेजवर उभं केलं. थंडी वाजत होती. याच आपल्या ग्राउंडवर थंडीने काकडलो होतो. ते सफेद कपडे घातलेले, मला टोपी घातलेली, आणि प्रांताधिकारी साहेब, श्रीनिवास पाटील साहेब, संगमनेरचे कोर्ट, संगमनेरचे त्यावेळेचे PSI ते महेंद्र सिंग म्हणून होते. ही सर्व मंडळी तिथं, माधवराव मंडलिक, दामोशेठ ढोले, ही मंडळी स्टेजवर, परशुरामी भैया. आणि त्यांच्यामध्ये मी एक बारका चिमुकला उभा राहिलेलो, थंडीने काकडलेलो. मला आईने सांगितलं काहीतरी त्यांना बोल, काहीतरी म्हण. मग माझ्या लक्षात आलं की यावेळी त्यांना हसवावं, कारण बारीक होतो मी. मला माहिती होतं हे लोक हसणारच आहेत. मी त्यांना विचारलं, बाई या मागं गेलेल्या कोण आहेत? ते म्हणजे माझ्या मुली आहेत. नमस्कार मामी. आईला मी म्हणलो नमस्कार मामी. आई म्हटली, अरे तुझा जीव पडला चौली भार आणि तू चौदाण्याचं ताट खायला लागलास, तुला हे झेपल का? म्हटलं बाई तुमचं हे तंबू बांबू भरून नेणाऱ्या गाड्या किती आहेत? मग आई म्हटली त्यावेळेस एकच गाडी होती. म्हणजे एक गाडी आहे, त्याच्यात आम्ही सगळं भरून नेतो. ही जर आपल्या चन्नापुरीच्या घाटात लागली आणि तिचा जर टायर पंक्चर झाला तर तुम्ही त्या गाडीला उचलायला काय लावाल? म्हणजे जॉक केवढा असतो बाई? आई म्हटली एवढंच असतो. आणि गाडी एवढी मोठी. मग तो एवढंचा जॉक एवढी मोठी गाडी उचलतो, मग तुमचं चौदाण्याचं ताट मला का नाही पचणार? आणि तिथून माझ्या सोंगाड्याचा जन्म झाला. या मातीमध्ये, या संगमनेरच्या मातीमध्ये मी सोंगाड पण करू लागलो. 9 वर्षापासून ते जवळजवळ 10 वर्ष, म्हणजे 19 वर्षाचा होईपर्यंत मी बाल कलावंताचं काम केलं. आणि तिथून पुढं मी होतकरू कलावंत म्हणून उदयास आलो 80 साली. त्यावेळेस आमची मंदा खूप लहान होती. मंदाला रंगमंचावर आणलं आणि तिथून खरा तमाशाला बहर आला. आईने कार्यक्रम सोडला होता. आई घरी बसली होती, कारण 4ही मुलं कामाला लागली. आई शांत बसायची. मग आम्ही कंबर कसली चौघांनी की ही तमाशाची मशाल दिल्लीपर्यंत न्यायचीच. आणि आम्हाला एक दुवा सापडला, संतोष खेडलेकर नावाचा. त्यांनी मार्गदर्शन केलं. माझ्या मागच्या मामांनी सांगितलं, मागाशी एजड मामांनी, का माझ्या मॅनेजरांनी इतकं आम्हाला खाल्लं, इतकं धुतलं की ते धनवान झाले. आणि आम्ही त्या 10 बाय 10च्या खोलीत 34 वर्ष काढली. एक मला मित्र भेटला. जसे संतोष भाऊ भेटले तसे मला एक मित्र भेटला. आणि तो मित्र होता मोमेडियन. त्याचं नाव शफी शेख. माझा एक मित्र गेला, त्याचं मला दुःख होतं. तर माझी आई म्हणली, काय दुःख धरून बसलात? ही चिखल आहे, हा चिखल वाळला की गळून जातो रघुवीर. तो म्हणजे हॉटेलवर पोरका काम करतोय बघ. मी घरच्या जाळीतनं पाहिलं तर एक उमदा जवान सफारी घातलेला आणि ती चहाचे भांडे घासत होता. आई म्हणली, याच्याशी मैत्री कर, हा तुला शेवटपर्यंत साथ देईल. आणि मी बळनं त्याच्याशी मैत्री केली. आणि तोच उमदा जवान शफी शेख या तमाशा मंडळाचा व्यवस्थापक झाला.